भगवान परमात्मा येऊन विराजमान झालेले आहे, तसे भगवान महादेवाचे सुद्धा 12 ज्योतिर्लिंग हे स्वयंभू सांगितलेले आहे, त्याला अधिक महत्त्व दिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर बिंदुलिंग प्रतिष्ठित म्हणजे स्थापित केलेलं लिंग, गुरुलिंग म्हणजे मनुष्याने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पूजेसाठी बनवलेलं लिंग, देवाऱ्यातलं लिंग, हे लिंग त्याच्यानंतरचे समजले जातात। त्याच्यानंतर महादेवाचे 8 प्रमुख नावं सांगितलेले आहेत। हे 8ही प्रमुख नावांचं जर उच्चार करत असताना मनुष्याने पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलं तर मनुष्याला सहज शिवपूजा घरी सुद्धा करता येते। कशा पद्धतीने पार्थिव शिवलिंग बनवलं जातं आणि कोणत्या 8 नामांचा उच्चार केला जातो सूतजी महाराज सांगतायत। हरो महेश्वर शंभो शूलपाणी पिनाकद्रो शिव पशुपतिश्चैव महादेवो इति क्रमात्। म्हणतात ते नाव कोणते आहे? हराय नमः, हरे महेश्वरो। हराय नमः म्हणत असताना नदी किनारची पवित्र जर माती घेतली तर ती माती हातामध्ये घेऊन आपल्या बोटाच्या आकाराचं हातामध्ये लिंग बनवायचं आहे। हराय नमः म्हणत असताना, महेश्वराय नमः म्हणत असताना शिवलिंग निर्माण करायचं आहे। हराय नमः म्हणत असताना माती घेऊन यायची आहे, महेश्वराय म्हणत असताना शिवलिंग बनवायचं आहे फक्त बोटाच्या आकाराचं। आणि त्याच्यानंतर शूलपाणी नमः म्हणत असताना पूजनाला प्रारंभ करायचा आहे। पिनाकद्रेशे नमः म्हणत असताना शिवजींना नैवेद्य दाखवायचा आहे। त्याच्यानंतर शांभवे नमः म्हणत असताना भगवान महादेवाच्या लिंगावर अक्षदा टाकायची आहे। हराय नमः म्हणत असताना शिवपूजा संपन्न करायची आहे। पशुपतये नमः म्हणत असताना भगवान महादेवाची दीनतेने अंतःकरणापासून स्तुती करायची आहे। आणि त्याच्यानंतर महादेवाय म्हणत असताना बनवलेलं शिवलिंग हे जलामध्ये विसर्जित करायचं आहे। हे 8 क्रिया सांगितलेल्या आहेत। 8 नाव जर लक्षात राहत नसतील तर सोपं नाव म्हणायचं आहे ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय म्हणत असताना माती उचलायची, ओम नमः शिवाय म्हणत असताना शिवलिंग बनवायचे, ओम नमः शिवाय म्हणत असताना अक्षदा टाकायची आहे, भगवान परमात्म्याची षोडशोपचारे पूजा करायची आहे। त्याच्यानंतर स्तुती, नैवेद्य आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे। जर बाकीचे नावं लक्षात राहत नसतील तर आणि तेही लक्षात राहत नसेल तर ओंकारचा जप करत असताना जरी शिव पूजेचे हे 8 प्रकार करून पार्थिव शिवलिंग बनवून जर पूजा केली तरी देखील कलियुगामध्ये ती फार महत्त्वपूर्ण सांगण्यात आलेली आहे। याच्यानंतर म्हणतात की शिवलिंगावर जो प्रसाद ठेवला जातो त्या प्रसादावर कुणाचा अधिकार असतो? लक्षपूर्वक ऐका। प्रत्येक देवाच्या मंदिरामध्ये आपण जातो, पण प्रत्येक वेगवेगळ्या देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाच्या समोर ठेवलेला प्रसाद जर आपण उचलून घेतला आणि तो ग्रहण केला तर त्याच्यासाठी काहीही दोष लागत नाही। परंतु महादेव असे आहेत की महादेवाच्या लिंगावर जो प्रसाद ठेवलेला असेल त्या प्रसादाला अजिबात उचलायचं नाही। त्या प्रसादावर अधिकार असतो भगवान महादेवाचे। जे शिवगण आहे त्याच्यापैकी जे चंड आहे, भूत प्रेतांचा जो मुख्य आहे त्यांचं नाव आहे चंड, त्या चंडचा अधिकार असतो शिवलिंगावरचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी। म्हणून शिवलिंगाच्या आजूबाजूला जर खाली ठेवलेला प्रसाद असेल तर कदाचित आपण तो जर घेतला तर त्याला काही दोष नाही, परत लिंगावर ठेवलेला प्रसाद याचा त्या प्रसादावर अधिकार चंडचा असतो। म्हणतात या शिवाच्या नैवेद्याला मनुष्याने डोळ्यांनी जरी बघितलं तरी सुद्धा मनुष्याचे पाप नाहीसे होत असतात। सुतजी महाराज म्हणतायत दृष्ट्वापि शिव नैवेद्यम यांती पापानि दूरतः भुक्ते तू शिव नैवेद्यो
पुण्यान्यायांती कोटिशः. जर कोणी प्रसाद आणला, शिवलिंगावर ठेवला, बाकीचा प्रसाद जर एखाद्या व्यक्तीकडे असेल आणि त्या व्यक्तीने शिवप्रसाद म्हणून जर दुसऱ्यांना प्रसाद वाटला, तर तो प्रसाद आपण ग्रहण करायचा आहे. आणि असा प्रसाद डोळ्यांनी जरी दिसला तरी म्हणतात दृष्ट्वापि शिव नैवेद्यम यांती पापानी दूरतः. शिवनैवेद्याचं दर्शन जरी केलं तरी मनुष्य पापातून मुक्त होत असतो. म्हणून प्रसादाचं सुद्धा विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. सत्यनारायणाची जर कथा श्रवण केली तर भगवान परमात्म्याचा प्रसाद न घेतल्याचा परिणाम, त्या प्रसादाची अवहेलना केल्याचा परिणाम काय झाला, तर जो वाणी निघालेला होता नौकेमध्ये त्याची नाव पाण्यामध्ये बुडाली, वगैरे वगैरे बरेच मोठी कहाणी ती आपल्याला श्रवण करायला मिळते. त्याचा सिद्धांत एक आहे, प्रसादाचा अपमान जर घडला तर त्या ठिकाणी मनुष्याला दोष लागत असतो. म्हणून कधीही कुठेही जर प्रसाद मिळाला, हातात मिळाल्याबरोबर स्वाहा लगेच तोंडात टाकायचं. कारण बऱ्याच जणांना सवय असते, प्रसाद मिळाला की तो स्वतःही घ्यायचा आणि बाकीचा पिशवीत घालून घरी, का घरच्यांनी घेतला पाहिजे. पण घरच्यांना जर वाटायचं राहून गेलं, घरच्यांनी तो प्रसाद जर खाल्ला नाही, तो प्रसाद तसाच पडून राहिला आणि तो जर फेकल्या गेला, त्याच्यामध्ये मनुष्याला दोष लागत असतो. आणि प्रसादाचा एक नियम असा आहे, एकदा की प्रसाद मिळाला, जर आपल्याकडे जास्त प्रसाद असेल तर तो वाटून खायचा आहे. थोडा असेल तर लगेच मनुष्याने तोंडात टाकला पाहिजे. हातात धरून ठेवला, त्याचे कण जर खाली पडले आणि त्या कणांवर जर दुसऱ्यांचे पाय पडले तर त्याचाही दोष मनुष्याला लागत असतो. म्हणून प्रसादाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. एकदा दुर्वासाजी, श्रीमद भागवतामध्ये कथा आलेली आहे, दुर्वासा ऋषी जेव्हा गेले इंद्रलोकामध्ये, इंद्रदेवाने ज्यावेळेस पूजा केली, हात जोडून नमस्कार केला, दुर्वासादी अतिशय प्रसन्न झाले आणि प्रसाद रूपाने दुर्वासा ऋषींनी गळ्यातली माळ इंद्रदेवाला दिली. आता इंद्रदेवाने प्रसाद रूप मिळालेली ती माळ घेतली आणि ती माळ हत्तीच्या गळ्यामध्ये घातली. हत्तीने ती माळ काढली, पायाखाली घातली. हत्तीला त्या मालेचं महत्त्व नाही. आणि जेव्हा हे त्या महात्म्यांनी दुर्वासाजींनी बघितलं, त्यावेळेस दुर्वासाजींनी श्रीहीन होण्याचा शाप देवतांना दिला. परिणाम सर्व देवतांची श्री म्हणजे संपत्ती समाप्त झाली. आणि संपत्ती विहीन ज्यावेळेस देवता झाले त्यावेळेस दुःख झालं, भटकायला लागले. आणि पुन्हा ती संपत्ती प्राप्त करण्यासाठी देवतांना पुढे समुद्र मंथन करावं लागलं. त्यावेळेस समुद्र मंथनातून त्या ठिकाणी संपत्ती प्राप्त झाली. म्हणून प्रसादाची कधीही अवहेलना व्हायला नको. काही वेळेस काही तिथीला काही लोकांच्या हाताने मिळालेल्या प्रसादाचं सुद्धा विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवांच्या हातून मिळालेल्या प्रसादाचं महत्त्व अधिक आहे. वसंत पंचमीला पत्नीच्या हातून मिळालेल्या प्रसादाचं महत्त्व अधिक आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्या हातून मिळालेल्या प्रसादाचं महत्त्व अधिक सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मातृनवमीला आईच्या हाताने मिळालेल्या प्रसादाचं महत्त्व अधिक सांगण्यात आलेलं आहे. म्हणून प्रसाद जो आहे, ज्याला स्पर्श जरी झाला संतांचा, तर तो प्रसाद कोणत्याही दिवशी मिळालेला असेल, कुठूनही मिळालेला असेल, कोणत्याही स्थानातून मिळालेला असेल, कसाही असेल, परंतु संतांचा हाताने स्पर्श झालेला प्रसाद जर मिळाला तर तो सर्व प्रसादांमध्ये श्रेष्ठ समजला गेलेला आहे. ज्याला संतांच्या हाताचा स्पर्श झालेला आहे. याच्यानंतर म्हणतायत की भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रिय आहे महादेवाला बिल्बपत्र. पहिलं सांगितलेलं आहे जल. जल महादेवाला समर्पित केलं जातंय. अतिशय सोपं आहे. प्रत्येकाकडे
उपलब्ध आहे, सहज शक्य आहे. परंतु आता विषय निघलेला आहे म्हणून सांगते, महादेवाच्या लिंगावर जी गळती बसवलेली असते, बऱ्याच भागामध्ये कथेला गेल्यानंतर बघितलेलं आहे की ती जी महादेवाच्या वरती बसवलेली गळती असते ती फक्त महाशिवरात्रीच्या पर्वकालातच बसवली जाते किंवा श्रावण महिन्यातच बसवली जाते किंवा एखाद्या विशिष्ट पर्वावरच लावली जाते. पण नियम असा आहे की महादेवाच्या लिंगावर जी गळती बसवलेली असते ती निरंतर अखंडित आणि 12ही महिने लावली पाहिजे आणि चालू ठेवली पाहिजे. हा महत्वाचा नियम आहे. 12ही महिने कायम गळती चालू राहिली पाहिजे, त्याच्यातलं पाणी महादेवाच्या लिंगावर टपकत असलं पाहिजे. हा मुख्य नियम आहे. एक म्हणजे महादेवाला जल समर्पित केलं पाहिजे, दुसरं महादेवाला बिल्बपत्र समर्पित केलं पाहिजे. बिल्बपत्राची महिमा सांगत असताना म्हणतात की जसं गणेशजींच्या पूजेमध्ये दुर्वा महत्वाचा असतो, विष्णू पूजेमध्ये तुळस महत्वाची आहे, तशाच पद्धतीने शिवपूजेमध्ये बिल्बपत्राचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. जे बेलाचे पानं आहेत ते समर्पित करत असताना 3 पान असलेलं बिल्बपत्र महादेवाला समर्पित केलं जातं. बेलाचं जे झाड आहे त्याचंही महत्त्व सांगितलेलं आहे. बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये ब्रह्मदेवाचा निवास असतो, बेलाच्या झाडाच्या मध्यामध्ये विष्णूचा निवास असतो आणि बेलाच्या झाडाच्या अग्रभागामध्ये टोकाच्या भागामध्ये श्री शिवजींचा निवास असतो. म्हणून बेलाच्या झाडाचं दर्शन जरी दिसलं तरी सुद्धा 3ही देवाचं दर्शन केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होत असतं. बेलाच्या झाडाच्या अग्रभागामध्ये शिव असतात म्हणून लांबून जरी बेलाचं झाड दिसलं तरी अग्रभागामध्ये शिव आहे म्हणून शिव दर्शनाचं पुण्य मनुष्याला प्राप्त होत असतं. बेल या झाडाची उत्पत्ती ही देवी लक्ष्मीच्या हृदयातून झालेली आहे आणि त्याच्यानंतर म्हणतात की देवी लक्ष्मी वृंदावनामध्ये आजही बिल्बवनामध्येच निवास करतात. भगवान श्रीकृष्ण तुलसी वनामध्ये राहतात परंतु देवी लक्ष्मी ही बिल्बवनामध्ये राहते आहे आजही वृंदावनामध्ये. आणि त्याच्यानंतर बिल्ब झाड तर आहे, त्याचे पत्र अर्पण केल्यानंतर तर पुण्य लागतं, परंतु जे 3 पान असणारं बिल्बपत्र समर्पित करत आहेत त्याच्यानेही पुण्य प्राप्त होते. परंतु जर एखाद्या भाग्यवान व्यक्तीला 4 पानं असणारं बिल्बपत्र जर मिळालं आणि 4 पत्र असणारं बिल्बपत्र जर महादेवावर समर्पित केलं तर 3 पानं असलेले 100 बेलपत्र समर्पित केल्याचं पुण्य 4 पानं असलेलं एकच बेलपत्र समर्पित केल्यावर मनुष्याला प्राप्त होत असतं. त्याच्यानंतर जर 5 पानं असणारं बिल्बपत्र मिळालं, 3 नाही 4 नाही 5 पानं असणारं जर बिल्बपत्र जर मनुष्याला मिळालं आणि ते जर शिवलिंगावर समर्पित केलं, चढवलं गेलं तर 3 पानं असलेले बिल्बपत्र 1000 वेळेस चढवल्याचं पुण्य प्राप्त होतं 5 पानं असणारे बेलपत्र समर्पित केल्यावर. त्याच्यानंतर बेलाच्या झाडाला 6 पानं असणारं बिल्बपत्र सुद्धा मिळतं पण अतिशय दुर्मिळ. 6 पान असणारं बिल्बपत्र जर आपल्याला प्राप्त झालं आणि ते जर आपण शिवलिंगावर समर्पित केलं तर 10,000 3 पानं असणारे बिल्बपत्र 10,000 बिल्बपत्र समर्पित केल्याचं पुण्य प्राप्त होतं. 6 पानं असणारं एक जरी बेलपत्र समर्पित केलं तरी देखील. बिल्बाष्टकाच्या पठनाने सुद्धा श्री शिवजींची प्राप्ती होत असते. म्हणून पंचोपचार पूजेमध्ये भगवान महादेवाला चंदन, बेलपत्र, जलधारा, अक्षदा, धूप, दीप आणि नैवेद्य दिलं जातं. याला पंचोपचार पूजा म्हणतात, 5 पदार्थांनी केलेली पूजा. आणि त्याच्यानंतर भगवान महादेवाला जर बिल्बपत्र तर अतिशय प्रिय आहे परंतु रुद्राक्ष सुद्धा अतिशय प्रिय आहे. कारण रुद्राक्षाची जी उत्पत्ती आहे ती उत्पत्ती भगवान महादेवापासून झालेली आहे. आणि त्याच्यानंतर एखादा जर भक्त असेल त्या भक्ताने जर भस्म जरी लावलं तरी सुद्धा भगवान महादेवाला तो भक्त अतिशय प्रिय वाटतो.
जर मुखामध्ये शिवनाम असेल, कपाळाला त्रिपुंड्र भस्म असेल, गळ्यामध्ये मुखामध्ये शिवनाम, गळ्यामध्ये रुद्राक्ष आणि कपाळाला त्रिपुंड्र जर लावलेलं असेल तर असा भक्त भगवान महादेवाला अतिशय प्रिय असतो. भगवान महादेवाने घोषणा केलेली आहे की ज्याच्या मुखामध्ये शिवनाम, ज्याच्या कपाळाला भस्म आणि ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष असेल, यमदूत अजिबात त्याच्या जवळ सुद्धा जात नाही आणि यमदेव यमदूतांना अशा भक्ताजवळ कधीही पाठवत नाही. म्हणतात हा त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी एकत्र झालेला असतो, अशा व्यक्तीचं दर्शन जरी केलं तरी सुद्धा मनुष्याला पुण्याची प्राप्ती होत असते. कोणत्या व्यक्तीचं? ज्याच्या मुखामध्ये शिवनाम आहे, ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे आणि ज्याच्या कपाळावर भस्म लावलेलं आहे. भस्म महिमा सुद्धा सांगितलेली आहे. भस्म महिमा सांगत असताना भगवान महादेव शरीराला भस्म का लावतायत? भगवान महादेव भस्म यासाठी लावतायत कारण जगाला कधीतरी समजलं पाहिजे की आपल्या देहाचं सुद्धा कधीतरी भस्म होणार आहे. म्हणून आपला देह भस्म होण्याच्या आधी आपण जागृत राहून जीवन जगलं पाहिजे. म्हणून महादेव आपल्या शरीराला भस्म लावतायत आणि सांगतायत की या भस्माची नेहमी आठवण ठेवा की आपणही कधीतरी भस्म होणार आहे. महादेव स्मशानामध्ये राहत आहेत, याचंही कारण सांगितलेलं आहे. स्मशानामध्ये का राहत आहेत? एका महात्म्याने सुंदर दृष्टांत रूपाने सांगितलेलं आहे. म्हणतात एकदा भगवान भोले बाबा पृथ्वीवर आले आणि आल्यानंतर त्यांचं लक्ष गेलं, एक व्यक्ती मृत झालेला आहे आणि 4 जण खांद्यावर घेऊन प्रेत यात्रा घेऊन निघालेले आहेत. जेव्हा महादेवाचं लक्ष गेलं, प्रेत यात्रा चाललेली आहे, जाणारे लोक एकच नामाचा उच्चार करतायत. कोणता? राम नामाचा. जेव्हा राम नामाचा उच्चार करायला लागले, भगवान श्री शिवजी तर राम भक्त आहेत, अतिशय आनंद झाला. माझ्या इष्टदेवाचं स्मरण चालू आहे, माझ्या इष्टदेवाचं नाव घेत आहे. म्हणून शिवजी त्या लोकांच्या मध्ये मध्ये चालायला लागले, राम नामाचा उच्चार करतायत. राम बोलो बाई राम, राम बोलो बाई राम. आणि राम नामाचा उच्चार करता करता स्मशानापर्यंत गेले. जसं त्या ठिकाणी प्रेत खाली ठेवलं, चित्या रचली गेली, लाकडं ठेवले गेले, त्याच्यावर प्रेत ठेवलं गेलं, अग्नी लावला गेला. आणि जेव्हा चिता जळायला लागली, प्रेत जळायला लागलं, काही कालावधीनंतर कवटीचा आवाज आल्याबरोबर लोक घराकडे, जसे लोक घराकडे निघाले, लोक आपापसामध्ये वेगवेगळ्या चर्चा करायला लागले. कुणी लोक चर्चा करायला लागले, गल्लीतलं होतं ना म्हणून यावं लागलं. काही लोक चर्चा करायला लागले, अहो माझं फार घरचं लग्न होतं पण नेमकी काय करावं, जवळचे होते ना म्हणून ते लग्न सोडून इथे यावं लागलं. काही लोक म्हणतायत आज मला ऑफिसमध्ये जायला उशीर झालाय, आता एकदा की घरी गेलो अंगावर पाणी टाकलं की मला धावपळ करत करत निघावं लागलं. संसारिक चर्चा लोकांच्या सुरू झाल्या. महादेव त्या लोकांबरोबर जेव्हा निघाले तेव्हा महादेवाला प्रश्न पडला, जेव्हा स्मशानाकडे निघाले त्यावेळेस रामनामाचा जप चालू होता आणि घराकडे निघाले की संसारिक चर्चा चालू झाली. महादेवांनी लोकांना विचारलं की तुम्ही जात असताना रामनामाचा जप करत होते आणि इकडे घराकडे जाताना तुम्ही रामनामाचा जप करत नाही. लोक म्हटले जोपर्यंत तो व्यक्ती वारला होता त्याचं प्रेत आमच्या जवळ होतं, त्याच्या उद्धारासाठी आम्ही रामनामाचा जप करत होतो. आता तो व्यक्ती जळून भस्म झाला, आता रामनाम घ्यायची काय गरज आहे? महादेव म्हटले म्हणजे त्या व्यक्तीसाठी रामनाम घेत होते? म्हटले हो. महादेव म्हटले त्या व्यक्तीसाठी जर रामनाम घेत होते तर मला त्या व्यक्तीजवळ गेलं पाहिजे. धावपळ करत करत भगवान महादेव पुन्हा गेले आणि स्मशानामध्ये गेल्यानंतर बघतात तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीची संपूर्ण राख झालेली होती, भस्म झालेलं. महादेव विचार करतायत, या स्थानावर येण्यासाठी जर लोक राम नामाचा जप करत असतील, ईदपर्यंत जर येण्यासाठी मनुष्य राम नाम म्हणत असतील तर मला राम नाम